संजय शिरसाटांच्या मोठ्या विधानाची। भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी संजय शिरसाटांनी केलेली आहे। दरेगावाहून परतल्यानंतर सोमवारी एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील असं देखील संजय शिरसाट म्हणालेत। महायुतीत कोणताही तणाव नाही असं देखील संजय शिरसाटांनी स्पष्ट केलंय। महायुती एकत्र आहे असं म्हणत शिंदे वेगळा निर्णय घेतील असं समजू नका असं देखील वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनही कायम आहे आणि अशात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी साताऱ्यातल्या दरेगावी गेलेले आहेत। आपल्या सोबत आहेत संजय शिरसाट। संजयजी, असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे जेव्हा ही राजकीय उलथापालथ सुरू असते, कुठेतरी मनस्थिती त्यांची ठीक नसते, ते नाराज असतात, तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जाऊन रमतात, शेती कामामध्ये ते रमतात। सध्या काय करतायत मुख्यमंत्री? तुमचा काही संपर्क झाला? नाही, मुख्यमंत्री साहेबांशी माझा काही संपर्क झाला नाही, परंतु एक निश्चित आहे, एखादं जेव्हा वादळ उठतं ना त्या टायमाला आपण शांतपणे त्याला फेस कसं करायचं, त्याला समोर कसं जायचं, यासाठी ते दरेगावला प्रायोरिटी देतात। तसं एखादा निर्णय घ्यायचा असेल ना तर ते दरेगावला जातात, आपलं शांत चित्तानं त्याच्यावर काय करायला पाहिजे नाही करायला पाहिजे 10 वेळा गोष्टीला तर पडताळून पाहतात आणि मग एका निर्णयावर पोहोचतात। PM साहेब जे गेलेत निश्चित काहीतरी चांगला निर्णय घेतील आणि जो तो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल। गृह खात्यावरून सुद्धा काही रस्सीखेच सुरू आहे का? गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं हे मुख्यमंत्री पद सांभाळलेल्या पक्षाकडे असावं ही भावना आहे का? मला वाटतं चर्चा का होते हेच मला कळत नाही। ओ, मुख्यमंत्र्याचं नाव जोपर्यंत जाहीर होत नाही ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये। मुख्यमंत्री पद जर भाजपकडे गेलं तर गृहमंत्रालय शिवसेनेकडे असावं असं वाटतंय? गृहमंत्रीपद असावं ना, कारण मग ते तर ठरलेलं असतं ना। गेल्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, गृह खातं देवेंद्रजीकडे होतं, ते असं इंटरचेंज होऊ शकतं की त्याच्यामुळे येत्या सोमवारपर्यंत एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेतील आणि अर्थातच गृहमंत्रालय हे शिवसेना शिंदे गटाकडे राहावं अशी अपेक्षा आता संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन प्रशांत सामंत पाठक, झी 24 तास, मुंबई।